नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांच्या मार्गामध्ये श्रद्धेला कृतीची जोड दिली की प्रचिती येतेच. अनेक भक्त आपल्या अडचणींच्या निवारणासाठी किंवा मनोकामना पूर्तीसाठी स्वामी नामाचा संकल्प करतात. हा संकल्प म्हणजे केवळ जप नसून ते स्वामींना दिलेलं एक वचन असतं. संकल्प म्हणजे स्वतःवरती घालून घेतलेलं एक आध्यात्मिक बंधन. यामध्ये आपण ठराविक दिवसांमध्ये म्हणजेच 11, 21, 41 किंवा 108 दिवसांमध्ये स्वामींच्या नामाचा ठराविक जप, जसं की 11 माळी जप किंवा एकूण 1,00,000 जप पूर्ण करण्याचं स्वामींसमोर आपण जाहीर करतो. यामध्ये संख्या महत्त्वाची नसून सातत्य महत्त्वाचं आहे. तुमच्या साधनेमध्ये खंड पडत नाही आहे ना, याची स्वामी परीक्षा घेतात आणि तुम्ही त्यामध्ये उत्तीर्ण झालात की तुम्हाला फळ देखील देतात. यामध्ये संकल्पाची सुरुवात शक्यतो गुरुवार, स्वामी प्रकट दिन किंवा कोणत्याही शुभ तिथीला करावी. सकाळी लवकर उठून त्यासाठी स्नान करावं. स्वामींच्या फोटोसमोर दिवा आणि अगरबत्ती लावावी. हातामध्ये थोडं पाणी, अक्षता आणि फूल घेऊन स्वामींना सांगावं, हे स्वामीराय, मी तुझ्या कार्यासाठी आजपासून पुढचे टिंबटिंब दिवस म्हणजेच जी काही तुमची संख्या असेल त्या दिवसांपर्यंत रोज जप करण्याचा संकल्प करतोय. हा विना अडथळा पूर्ण करण्याची मला शक्ती द्या. आणि त्यानंतर ते पाणी स्वामींच्या चरणापाशी सोडा. त्यानंतर ठरवलेला जप हा रोज त्याच वेळी आणि त्याच ठिकाणी बसून केल्यास त्याचं तुम्हाला चांगलं फळ मिळतं. जपासाठी तुम्ही तुळशीची किंवा चंदनाची माळ वापरू शकता. यामध्ये भक्तांचा असा अनुभव आहे की जर संकल्प शुद्ध भावनेने केला असेल तर तो पूर्ण होण्यापूर्वीच स्वामी आपल्या अडचणी दूर करायला सुरुवात करतात आणि आपल्याला मार्गही दाखवतात. ठराविक कालावधीमध्येचे बंधन स्वतःवरती घालून घेतल्यामुळे स्वतःला शिस्त लागते आणि आपली इच्छाशक्ती वाढते. घरामध्ये सातत्यानं स्वामी नावाचा जप झाल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरामध्ये सुख आणि शांती नांदते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या उक्तीप्रमाणे संकटाच्या वेळी स्वामी आपल्या पाठीशी सतत उभे राहतात. संकल्प करताना मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता पूर्ण शरणागतीनं स्वामींना आवळावं. स्वामींना संख्या नको तर भाव हवा असतो. अनासाये स्मरण असो वा संकटातून सुटका, स्वामी भक्तांची हाक कधीच रिकामी जाऊ देत नाहीत. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही स्वामी नामाचा संकल्प केलात तर तो पूर्ण होण्याआधीच तुम्हाला प्रचिती येईल. फक्त आत्ता या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही तुमचा स्वामी नामजप किंवा संकल्प पूर्ण करावा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.